अंक दुसरा, अदृश्य माणूस. आणि आता तुम्ही दुपारचं जेवण जेवलात, काय म्हणायचं याला? काय वाटेल ते म्हण. सकाळचं जेवण, दुपारचं जेवण, नाश्ता, तुला काय म्हणायचं ते म्हण. ते नाही म्हणत मी, पण की नाही काका, अशाने तुमची तब्येत बिघडेल. अगं पण आजचा सबंध दिवस कसा चाललाय बघितलास ना. सकाळी तो माणूस अदृश्य झाला, दिवसभर पोलीस त्याला शोधतायत, आणि हा माझा प्रयोग तो अजून पूर्ण होत नाही. आता आणखी कसले प्रयोग करता काका? या एकाच प्रयोगाने इतके घोटाळे झाले. तेच तिस्तरण्यासाठी हा प्रयोग. एक गोष्ट मी विसरूनच गेलो, अदृश्य माणूस पुन्हा दिसायला लागावा म्हणून काय करायचं. ते औषध मला आता शोधायचं आहे. म्हणजे ते औषध तुम्हाला शोधता नाही आलं तर तो माणूस कायमचाच अदृश्य राहील. हाऊ एक्साइटिंग. मला त्याचीच तर काळजी वाटते. त्याला या अदृश्यपणाची अजून सवय झालेली नाही. आज दिवसभरात त्याच्यावर काय काय प्रसंग आले असतील परमेश्वर जाणे. कुणीतरी आलं वाटतं, मी बघते, तुमचं चालू द्या. लख लख चंद. हा काय झालं? कोण आहेस तू? हे मी तुझा प्राण घ्यायला आलोय. बोल, गळा दाबून मारू की आणखी दुसऱ्या कुठल्या मार्गाने? दुसरे कुठले मार्ग माहितीयेत तुम्हाला? हे वटवट बंद करा आणि मराला तयार व्हा. अहो पण कशाबद्दल म्हणणार आहे तुम्ही आम्हाला? आमच्याकडे पैसा अडका बिलकुल नाही. अरे पैसा नकोय मला, मग मला तुमचा सूड घ्यायचा आहे. अहो कशाबद्दल? कारण तुम्ही मला अदृश्य केलं त्याबद्दल. म्हणजे मी भोलानाथ. आज सकाळी तुम्ही ज्या माणसाला अदृश्य केलं तो मीच. अहो मी नाही हो तुम्हाला अदृश्य केलं. तुम्ही रसायन पिऊन अदृश्य झाला, तो मी नाही केला. अहो घाबरू नका प्रोफेसर, घाबरू नका. अहो मी तुमची नुसती गंमत केली हो. मी कोणालाही मारण्या इतका मी काय दुष्ट नाहीये, आणि तुम्हाला मारण्याचा मूर्खपणा तर मी अजिबात करणार नाहीये. खरं तर मी तुमचे आभारच मानायला हवेत, कारण अदृश्य होण्याची कुणालाही कधीही न मिळालेली संधी तुम्ही मला दिली. आता त्या संधीचा फायदा घ्यायचा अगर न घ्यायचा हे सर्वस्वी माझ्यावर अवलंबून आहे. पण तुम्ही अदृश्य कुठे आहात? आम्हाला तर चांगले धडधडीत दिसताय. अगं तुला दिसतोय ना तो फक्त माझा पोशाख. तुला माझे पाय, हात, डोकं, माझ्या शरीराचा कुठलाही भाग दिसत नाहीये, कारण मी अदृश्य माणूस आहे. हो प्रोफेसर, तिच्या डोक्याचं काहीतरी करा हो. तेवढं सोडून बोला. हो की, ते तर माझ्या लक्षातच नव्हतं आलं. पण तू आलास ना ते चांगलं झालं. मला तुझी फार काळजी वाटत होती रे. काळजीचं काय कारण? मी तुमची सगळं बोलणं ऐकलं होतं. अंगावरचे सगळे कपडे काढून टाकले आणि अदृश्य रूपाने मस्त पैकी तुमची धावपळ बघत बसलो होतो. हुशार आहेस, पण होतास कुठे दुपारभर? अहो जरा विश्रांतीची गरज होती हो, म्हणून म्हटलं दुपारी जरा त्या गिड्डी त्यांच्या अडगळीच्या खोलीत जरा झोप काढूया. पण मग विचार केला जरा रील्स बघूया, लुडो खेळूया. काय कटकटी बाई होती गिंडी ताई. तिच्या त्या आवाजाने पार झोपमोड झाली माझी. पण मग आता? आता काय मस्त फिरायचं. पण फिरणार कुठे हो, इथे दिवसभर उघडं राहून जाम सर्दी झालीये. सत्य एवढ्या शिंका येतात म्हणून सांगू. सत्य हो, त्यामुळे अंगावर कपडे घालून बसणं भागच होतं. आता कपडे घालून जर तुमच्या चिमड्या गावात फिरलो असतो तर लोकांचं माझ्याकडे लक्ष गेलं असतं. त्यामुळे अंधार पडल्यावर लगेच इकडे निघून आलो. तसा तर मी सगळा माझा जामानिमा दुपारीच जमा करून ठेवला होता. हो पण दुसरीकडे कुठे जायची सोय नव्हती हो. तुमच्या गावातले लोक कुत्र्यासारखे मागे लागले असते ना माझ्या. सत्य. हे बघ भावा, पण तुझी ही अवस्था आता फार काळ टिकणार नाही. मी तुला लवकरच दृश्य करणार आहे. काय ते बघ, आज दिवसभर त्याच उद्योगात आहे मी. मग लवकर दृश्य करावं मला. इथे दिवसभर उघडा राहून जाम सर्दी झालीये. सर्दी झाली? इकडे तुला सिरप देतो. कुणीतरी आलं वाटतं. माझा आधी हात लपून बस जा. आणि ऐक 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 ऐक, तुझं हे रूप कुणाच्याही नजरेस पडता कामा नये, कळलं? जा लवकर जा. नमस्कार प्रोफेसर साहेब, नमस्कार. नमस्कार डॉक्टर बाई. तुम्ही कसं काय इथे? नाही म्हणजे तुम्ही कधी आपणहून कुणाकडे जात नाही म्हणून विचारलं. अहो वेळ कुठे असतो मला कुणाकडे जायला.
बाबा. आणि माझी 200 रुपये फी परवडते ना त्यांच्याकडेच मी जाते. घाबरू नका, तुमच्याकडून 200 रुपये घेणार नाही. बरं चहा घेणार का मंजू? छे छे, तुमच्याकडचा चहा नाही, तुमच्याकडचा चहा प्यायचा नाही असे ठरवलंय. अहो एक करता भलतेच व्हायचे. सकाळी म्हणे आपले सावकार, ते म्हणे तुमच्याकडे चहा प्यायले आणि आज म्याव म्याव करायला लागले. तुम्हाला हे कळलं? अहो कळल्याशिवाय कसं राहील. तुम्हाला सांगते, सबंध गावात कुणाला शिंक जरी आली ना तरी तो या डॉक्टर बाईंकडे येणार. मग म्याव म्याव व्हायला लागले म्हणजे काय, ताबडतोब सावकारांचे बोलावणे. मी चापून पैसे घेतले पण औषध असे दिले की ज्याचे नाव ते ताबडतोब गुणाला. दुपारपर्यंत फक्त दूध पाहिले की म्याव करायचे. पण आतापर्यंत चांगले घडघडीत बरे झाले असतील. मी नसते तर मात्र भरली असती त्यांची. रात्रीपर्यंत उंदीर पकडायला लागले असते. उंदीर. ते राहू द्या, पण तुम्ही आला होता कशासाठी? आले होते सहज फिरत फिरत, शॉपिंग करत करत. आणि काय हो प्रोफेसर, मी ऐकले की आज तुम्ही म्हणे एका माणसाला नाहीसे केले. खरे की काय? अहो तो रसायन पेला आणि त्याने केले तरी काय तुमचे? आणि नाहीसे केले म्हणजे काय, विष घातले की भांगेची गोळी? ते तुमचं काम. मी काही तुम्ही म्हणता तसं त्याला नाहीच वगैरे केलेलं नाही. तो आपला नुसता अदृश्य झालाय. म्हणजे आहे तो, फक्त दिसत नाहीये. आहे पण दिसत नाही. हो ना. अहो कुणाला थापा मारताय प्रोफेसर? दिसत नाही तर आहे कसा? आवाज ऐकू येतो ना त्याचा. भले. अहो सावकारांच्या नरड्यातून मांजराचा आवाज येतो म्हणून आता सावकार काय बोका आहेत का? आता काय सांगू, कप्पाळ टेंगू आलाय. हे बघा, तो माणूस अदृश्य झालायच खरं. अहो अदृश्य वगैरे त्या सगळ्या गोष्टी पुराणातल्या. आज या 21व्या शतकात कुठला आलाय अदृश्य माणूस? तुम्ही माझे ऐका प्रोफेसर. या सगळ्या शोधाबिदांनी ना तुमच्या मेंदूवर झालाय परिणाम. तुमच्या मेंदूला ना नारू झालाय. तुम्ही की नाही माझ्याकडून औषध घेऊन चला, लगेच बरे व्हाल. मंजूळ कुत्र्या, तुला भस्म करीन. प्रोफेसर, हा. ओ प्रोफेसर, हा. औषधांचा काही उपयोग नाही इथे. ही नुसती भुताटकी. प्रोफेसर, मी तुम्हाला सांगून ठेवते, गावात जर तुम्ही असा जादूटोणा करणार असाल, भूतखेत नाचवणार असाल, तर तुमच्या घरावर बहिष्कार टाकण्यात येईल. बहिष्कार. म्हणजे काय? म्हणजे कोणी तुमच्याशी संबंध ठेवणार नाही. समजलं? कशाबद्दल पण? ही अदृश्य माणसं तुम्ही नाचवताय ना त्याबद्दल. अहो खामोश आहे, एकदम खामोश. काय कसा दिसतोय माझा मेकअप? शी 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 आल्या ना तर जाऊन या. पण ही सगळी थापेबाजी आहे तुमची. अदृश्य माणूस म्हणे. अहो तुम्ही पाहिलाय का अदृश्य माणूस? खुळीचा आहात. पाहणार कसा? हो तर दिसत नाही म्हणूनच तर त्याला अदृश्य म्हणायचं. प्रोफेसर, तुम्ही हा अदृश्य माणूस निर्माण करून अख्ख्या गावावर संकट आणलंय. मी 1000दा म्हणून सांगेन, अदृश्य माणूस भूताटकी आहे, भूताटकी. मी लाखदा सांगेन, अदृश्य माणूस हे शुद्ध थोतांड आहे. वाचवा, कुणीतरी वाचवा. सासूबाई माझ्या मागं लाटणं घेऊन लागले. कोण? हिंडीत आहे तुला मारताय? होय हो, मला वाचवा. मंजू कुठे आहे? मंजू. मंजू, ए अगे कमळे थांब, कमळे. आता मज्जा. आज कोणीतरी भयंकर माणूस. भयंकर? बघू मला कोण आहे भयंकर. हा कोण आहे? हा माझा पाहुणा आहे, बोला ना. काय वरती हवामान वगैरे ठीक आहे ना? थंडी वगैरे सगळं व्यवस्थित? बोला ना. तू आज जा बरं आधी. हा ना, इकडे
भूताटकी सांगते ना, भूताटकी म्हणून. मी भूत नाही, माणूस आहे. बघा पण मी साधा माणूस नाही, अदृश्य माणूस आहे. हवी आहे तुमची खात्री पटायला? बघा, बापरे, याला तर डोकंच नाहीये. डोकं नाही तुम्हाला. अहो, याला तर संबंध शरीरच नाहीये. दिसतायत ते नुसते कपडे. मुलानाथ, हे काय चालवलंय? माझी ओळख करून देतो तुमच्या गावातल्या प्रतिष्ठित मंडळींना. प्रोफेसर, तुमचा स्वभाव ना फार गरीब आहे हो. त्यामुळे ही मंडळी तुम्हाला नाडतील हा. त्यांची सवय येते ती. पण लक्षात ठेवा मंडळी, मी अदृश्य माणूस आहे. मी तुमचा कसाही कुठेही पाठपुरावा करीन, समजलं? कशासाठी पण? आम्ही तुझं काय केलंय? एकदा नाक पिरगळून ना तू माझा मेकअप पण खराब केलास. माझ्याशी नाही, पण तुम्ही एकमेकांशी कसं वागताय हे माझं पहिल्या दिवशीच चांगलंच लक्षात आलंय. आता यापुढे समजा तुम्ही गावातल्या लोकांशी काही चुकीचं वागलात ना, तर खबरदार. धमक्या कोणाला देता? मैया मामी, हा? धरा तुम्ही त्याला तिकडून. अहो, तो तर पळाला पण. मी इथे तर इथेच आहे. हा, दोन दोन. प्रोफेसर! कुठे पाहिली ती कमी? चांगला बाग देते तिला. ओ गिंडीताई, काय झालं? कशाला मारता बिचारीला? बिचारी, हो चांगली भांडतीये. मी मुद्दाम बाजूला ठेवलेला बाटीभर मुलांना मटकावला चोरून. कुठे पळाली ती? मागच्या वेळी इकडे होती, म्हणून आता पण इकडेच असणार. सौम्या! आ, 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 सोड माझा! आ, 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 का सोड माझा! आ, आ. गिंडीताई, हात आवरा. मेला तो, तुमचं काय जातंय? मी माझ्या सुनेला मारीन नाही तर काय पण करेन. गिंडीताई, थांबताय की नाही? कोण ते? मैया बाबी वाटतं. म्हटलं मैया बाबी, मी तुमचा दम खायला तुमचा नवरा नाही हा. फुकटचे 250 रुपये घेतले आणि माझी मांजरी सुद्धा दिसती नाहीये. गिंडीताई, डॉक्टरीन बाई, पुरुषाचा आवाज येतो. मग बोलताय तरी कोण? मग बोलताय तरी कोण? मी बोलतोय. प्रोफेसर, हा, अहो मी तोंड सुद्धा नव्हतं उघडलं. मग बोलताय तरी कोण? मी बोलतोय. मुरंबा कोणी खाल्ला हे मला चांगलंच ठाऊक आहे. कुणी खाल्ला? तुम्हीच खाल्ला. अगं बाई, तुला कसं कळलं? मी तर मुरंबा घरात कोणीच नसताना खाल्लं, ते सुद्धा लपून. पण मी होतो तिथे तुमच्या समोरच. मेल्या, आहेस तरी कोण तू? हे असा समोर आलो. बघते कसा सोडवतो माझ्या सुनेला. आ, आ, मेले, मेले, कान सोड माझा. पुन्हा हात उगारशील तिच्यावर. नाही, नाही, स्वतः मुरंबा खाऊन तिच्यावर फोटाळा घेशील. नाही, नाही, मग पुन्हा छळ करशील तिचा. नाही, नाही, चांगली वागवते मेले. नाही, हाय, हाय. बापरीला म्हटलं मी. उष्ट, तुटला ग बाई माझा कान. नाही पण गिंडीताई, हे अशी अद्दल तुम्हाला एकदा घडायलाच हवी होती. हसताय काय मेल्या? तो नाही, 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 नाही. सगळ्यांची वर पडेल. सगळ्यांची चांगलं वागेल. सुटले ग बाई, मी सुटले. सुटले ग बाई, मी सुटले. परमेश्वरा, तूच मला मदत केलीस. उपकार झाले तुझे. सासूबाई, काय ग? परमेश्वरा, आता तूच बघ. काय वेळ
फार चांगला माणूस आहे. म्हणजे तुम्हाला त्याची समधी माहिती हाय. होय, पण हाय कुठं तो? इथेच आहे हो. मला मला थांबा बरा. तुम्ही कुठे धावताय? आम्ही समधी बी माणसाच आहो ना व. नको थांबा बरा. कुठे होतास? पैसे घेताना लाज नाही वाटली? कधी देणारच मला पैसे? एवढा फक्त माकडा आता पैकी नाही माझ्याकडे. एकूण इथे लपलायस तू. घर शोधून आलं तुझं. पण कधी देणारच माझे पैसे? काय सावकार, तुमचे ते मांजरीचे आवाज बरे झाले वाटतं. झाले ते बरे झाले. पण पुन्हा या हरामखोराकडे चहाच काय पाणी सुद्धा पिणार नाही. नकाच पिऊ. भोलानाथ पहिला तर अदृश्य झाला. कोण भाषा? देतोस की नाही माझे पैसे? हो सावकार, गरीब माणूस आहे हो तो. एकदम तुमचे सगळे पैसे कुठून दे? त्यात यावेळी बिचाऱ्याचं शेतही पिकलेलं नाही. ते काही मला माहित नाही. मला पैसे हवेत म्हणजे हवेत. आणि तेही अचास. कसे मिळत नाही तेच बघतो ना. ओ सावकार, नका त्याचा छळ करू. कोण बोलतंय हे? गावाची अख्खाड सासू. किंडी तर वाटतं. मी विचार करते किंडी ताई, तुम्ही कशा काय एकदम नरम झालात? ते काही विचारू नका. मी सांगतो तर ऐका. नका त्याचा छळ करू. निदान इथं तरी त्या इथं काय आहे? अदृश्य माणूस आणि त्याला गरिबांचा भारी पुळका दिसतो. असतं का? मग बघूया तो काय करतो ते. मी आज ह्या मशाला बनवून काढणारच. नको नको सावकार, माफ करा. चल चाल द्या. पैसे बुडवले की काय होतं ते कळू दे त्याला. आणि तुझ्या त्याला पुन्हा गरीबाचा छळ करणार नाहीस, कबूल कर. कबूल कबूल. कधी कोणाचा छळ करणार नाही. कबूल कबूल. मला वाचवा, मला वाचवा, मला वाचवा. पाहिलास मशा, अदृश्य माणसाला घाबरत होतास. त्यानेच वाचवलंय तुला. वरती ते मन हात वैजी देव माणूस आहे, देव माणूस. देव माणूस म्हणे देव माणूस. कोणी म्हणतं देव माणूस तर कोणी म्हणतं भूताटकी. कोणी म्हणतं बनवा बनवी तर कोणी म्हणतं शास्त्रीय प्रयोग. पण मला चांगलंच माहिती आहे अदृश्य माणूस कोण आहे ते. कोण आहे? कोण आहे? कोण आहे? पाकिस्तानी हेर आहे तो. पाकिस्तानी हेर. पाकिस्तानी हेर, पाकिस्तानी हेर, पाकिस्तानी हेर. आणि तुम्ही सगळी मंडळी त्याला पकडायला मदत करायच्या ऐवजी इकडे गप्पा मारत बसलाय. तुम्हाला काही लाज नाही वाटत? तुम्हा सगळ्यांना त्याला पकडायला मला मदत केली पाहिजे. देशाचं काम आहे. जा शोधा त्याला. माझं घर आहे. फाशी. कोण जिंकलं? कोण जिंकलं? कोण जिंकलं? मी नाही बाई. याचा अर्थ काय? तुमच्यापैकी कोणीतरी मुद्दाम माझी टिंगल करते. मी महत्वाचं बोलत असताना मुद्दाम शिंकून माझा अपमान करते. या अपमानाबद्दल काय शिक्षा मिळेल माहिती तरी आहे का? काय मिळेल? काय मिळेल? काय मिळेल? तुम्हा सगळ्यांना तुरुंगात जावं लागेल. सक्त मजुरी, फाशी. अच्छा. हा, डॉक्टरीणबाई तुम्हीच. हो, आता मीच. पण मगाशी मी नव्हते शिंकले हो. मग कोण जिंकलं? फाशी. पाहिलात, आता दुसरंच कोणीतरी शिंकलं. अदृश्य माणूस जिंकला. अदृश्य माणूस वेद लागायची पाळी आली आहे. प्रोफेसर, हा? या सगळ्याचं मूळ कारण तुम्हीच आहात. तुमच्या मदतीनेच ह्या अदृश्य माणसाचे सगळे चाळे चाललेत. म्हणून तुम्हाला पकडायचा हुकूम आलाय. हा बघा बोरे. पप्पू पकड का. चला आता आज जाऊया. पण आज जायच्या आधी सेल्फी काढूया. पण तुरुंगात टॉयलेट इंडियन स्टाईल असतं की कमोड? तू गप्प बस. चला प्रोफेसर, चला मंडळी, आपापल्या कामाला लागा. आणि हे विसरू नका, जो कोणी त्या अदृश्य माणसाला पकडेल त्याला चांगलं इनाम देण्यात येईल. तेव्हा त्याच्या शोधात राहा. काका तुरुंगात. अदृश्य माणूस हे अदृश्य माणूस. काका तुरुंगात. थांब तुला गंमत सांगते. हा, मिळाली. अदृश्य माणसाची रेसिपी मिळाली. काय डॉक्टरीणबाई, कसले कागद आहेत तुमच्या हातात? अदृश्य माणसाची रेसिपी आहे. ते जाऊ द्या हो. मॅडमनी त्या अदृश्य माणसाला पकडणाऱ्याला इनाम जाहीर केलंय. हो ना? हो,
मग आता मी एक काम करते, मी हे दार आहे ना ते लावून घेते. ह्या घराला मागचं दार नाहीये, म्हणजे तो माणूस आज सापडेल नाही का? आणि एक लक्षात ठेवा, जे इनाम मिळेल ना ते 60-40 वाटून घ्यायचं. 60-40 का 50-50 बोला. बरं बाई 50-50, पण तुम्ही आधी पळत जाऊन मॅडमला इथे तर घेऊन या ना. जाते जाते पळत जाते आणि धावत येते. आपणच प्रोफेसर नारळ का? हो नाही, आपलं हे ते सोडाव तुम्ही. आपण कोण? मी मुंबईहून आलेला पोलीस अधिकारी आहे. गावात पाकिस्तानी एअर शिरलाय, त्याच्या शोधासाठी आलोय. तुम्ही आज एका माणसाला अदृश्य केलं म्हणे. हो, पण तो पाकिस्तानी एअर होता हे आम्हाला माहित नव्हतं हो. ते दार का नाही उघडत? अहो, तो आत आहे ना म्हणून. कोण आत आहे? अदृश्य माणूस. पण खरं विचाराल ना तर मी काही त्याला अदृश्य केलेलं नाही. मग कोणी केलं?